मी एवढी खुश आहे ना आज. मस्त छान छान गरम गरम आलू परोठे करून घेतले. छान घरचं थोडंसं लोणचं पॅक करून घेतलंय. संक्रांतीचं वाण माझं होतं ते घेतलं आणि थोडासा खाऊसुद्धा घेतला आणि वेळेत झालं म्हणून चेहरा अगदी छान आहे आणि निघालो होतो. तुम्हाला छान मोठी मोठी विमानं दिसत असतील. आता तुम्हाला कळालं असेल की आम्ही जात आहोत विमानतळाकडे. कशासाठी जात आहोत? थांबा थांबा सांगते. आणि हे आहे आमचं सॅन फ्रान्सिस्कोचं छानसं असं विमानतळ. हा ब्लॉग माझ्यासाठी नक्कीच स्पेशल आहे. तुम्ही पण शेवटपर्यंत हॅलो पहा. नमस्कार. नमस्कार. तर आम्ही आलेलो आहोत सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्टवर आणि दियान एवढा खुश आहे. तर आम्ही काही इंडियाला जात नाही आहोत, पण माझी एक फ्रेंड ना इंडियाला जायला निघालेली आहे कायमस्वरूपाची, आणि तिलाच भेटायला मी इथे एअरपोर्टवर आलेलो आहोत. मुलं खूप एक्सायटेड आहेत आणि बरोबर 2 वर्षापूर्वी ना मम्मी आली होती 7 फेब्रुवारीलाच. तर दियानला ते आठवतंय, त्यामुळे दियान जास्त खुश आहे. आणि मी इथे एस्केलेटरवर यायचं असतं दियानला एअरपोर्टवर, आणि म्हणून दियान जास्त खुश असतो. आणि माझ्या मैत्रिणीसाठी मी थोडेसे आलू परोठे आणि आम्हीच इंडियाला जातोय का काय अशी एवढी एक्साइटमेंट आम्हाला आज वाटतेय. का माहित नाही, एअरपोर्टवर आलं की एक वेगळा आनंद असतो. कोणाला घ्यायला येऊ दे का कोणाला सोडवायला येऊ दे. त्यांच्या फ्लाईटसाठी भरपूर वेळ होता, पण तरी आम्ही इतके फास्ट चालत चालत ना पार्किंगपासनं पुढे पुढे, कारण की भेटण्याची उत्सुकता खूप जास्त होती. आणि मला ते दिसले तेव्हा मी इतकी खुश होते. आणि जेवढी मम्मा खुश असते ना कुणाला भेटायला, तेवढाच दियानसुद्धा खुश असतो. छान मी तिला सरप्राईज म्हणणार होते, पण तेवढ्यात तिने पाहिलं वळून आणि मग मुलांना तिने अगदी जवळ घेतलं. एवढं छान वाटलं. आणि मी तिला इथं सांगत होते की अगं मी आलू परोठे आणि घरचं थोडंसं लोणचं आणलंय, तू नक्की खाऊन बघशील. इतकी खुश झाली होती ना तीसुद्धा. आणि बापरे, जेव्हा तिने मला हे हग केलं ना तेव्हा असं वाटलं की नको ना जाऊस प्लीज. पण का कुणास ठाऊक मला तिला भेटल्यावर ना खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि तिच्याशी बोलल्यावर सुद्धा. तर थोडी तर नाराज मी सुद्धा आहे मनातून, पण काही बोलले नाही. तिने दियानला छान कॅडबरी दिली. मग तर काय दियान खूप खुश झाला. आम्ही छानसे 2-3 फोटोज काढले आणि परत 1-2 मिनटं बोललो. अनुरूप आणि तिचे मिस्टर पण थोडंसं बोलले. आणि माधुरीला खूप जण ओळखतात कारण की ती तशी आहेच. तर इथे पण तिला तिचे एक सबस्क्रायबर भेटले आणि ते सेम फ्लाईटमध्ये जाणार होते. तर खूप पाहून इथेच आनंद झाला की तिचे सबस्क्रायबर तिला एवढे छान छान बोलतात तेव्हा. आणि फायनली आम्ही थोडंसं बाय वगैरे केलं आणि आता पुढे आणि निघालो ती आहोत. पण थोडीशी इमोशनल वाटत होती मला, म्हणून मी काही जास्त बोलले नाही. अगदी 10 मिनिट आम्ही भेटलो, पण खूप छान वाटलं माधुरी मला तुला भेटून. तर तिचं पण पेज मी तुम्हाला इथे लिंकमध्ये टाकून देईल. खूप छान तिचे व्हिडिओज असतात आणि मी तिचे व्हिडिओज आता इंडियातनं पाहायला जास्त एक्सायटेड आहे. इथल्या अमेरिकेत तर खूप सुंदर सुंदर व्हिडिओ ती बनवायचीच. ते नेहमी आम्हाला सगळ्यांना आवडायचेच. तुम्ही नक्की तिचं पण चॅनल व्हिजिट करा. आणि आमची मैत्रीण तशी काही फार जुनी नाही आहे, पण जितकी काही आहे ती खूप खास आहे आणि खूप स्पेशल आहे. माधुरी, मी तुला नक्की खूप खूप मिस करणार, पण व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहूयात. हॅपी जर्नी.